नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ईश्वरी ही अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, मला माहिती आहे आपण कनिकाला व्यवस्थित सोडवून आणूया, परंतु या सगळ्याच्या मागे कोण आहे हे तरी बघितलं पाहिजे ना. म्हणजे मला तरी असं वाटतंय की ह्या किडनॅपरचं सत्य आपण शोधलं पाहिजे. कारण की नक्की हे सगळं कोणी केलं आहे, कोणाच्या सांगण्यानुसार केलं आहे आणि हे सगळं कधी ठरवलं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. त्यासाठी आपण लक्ष देऊन हे बघितलं पाहिजे. त्यावेळेला अर्णव आता त्याच गोष्टीचा विचार करत असतो. ईश्वरी मनातच विचार करत असते की अर्णव सर, तुमच्या लक्षात येत आहे का मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते. म्हणजे आपण जर यामार्फतच कनूलाही सोडवूया आणि याचबरोबर हा तुम्हाला धोका वाटत नाही आहे का की हे कोणीतरी ओळखीच्या व्यक्तीने करू शकलेलं असेल. कारण की कर्णिकावरती नजर ठेवली असेल त्या व्यक्तीने. हे सगळं कोणी केलं आहे आणि कशी नजर ठेवली हे सगळं सगळं समजायला हवं ना. कारण की एरवी तर मी कनूला घेऊन बाहेर जात नाही, मी बरोबर आजच गेले नाही कोणाला तरी माहीत असणार किंवा कोणीतरी याची टिप दिली असणार आणि म्हणूनच कनूचं किडनॅपिंग झालं आहे. या सगळ्याच्या मागे खूप गोष्टी आहेत सर, अर्णव जर सोचू. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ मी सिंदूर, मला ना काहीच विचार करायचा नाही आहे. माझी भाची किडनॅप झाली आणि तिच्यासाठी मी किती पैसे द्यायला तयार आहे. त्यामुळे प्लीज तू या गोष्टी काही सांगू नको. आणि तसंही किडनॅपरने मला सांगितलं आहे ती कोणालाही कळवायचं नाही आहे, नाहीतर उगीचच तिच्या जीवाला रिस्क आहे. त्यामुळे मी अजिबात कुठल्याही प्रकारची रिस्क घेणार नाही. ईश्वरी म्हणते की सर, मला माहिती आहे, पण आपण या गोष्टीचाही विचार करायला हवा ना. तुम्ही जरा प्लीज माझं ऐकून घ्या. मी पैशाबद्दल म्हणतच नाही आहे. आपली कनू आपल्यासाठी सगळं काही आहे, परंतु तुम्ही जरा विचार करा, हे पुन्हाही होऊ शकतं ना. म्हणूनच आता हे सगळं कोणी केलं आहे, आपल्या वाईटावरती कोण टपलं, या सगळ्या गोष्टी आपल्याला शोधून काढायला पाहिजेत. अगोदर ते डेकोरेशनचं आणि आता हे. ईश्वरीला अर्णव गप्पच करतो आणि म्हणतो की प्लीज तू जरा शांत हो. तेवढ्यातच शिर्केंचा कॉल येतो आणि शिर्के म्हणतात की सर, मी खाली आहे, कॅशची व्यवस्था झालेली आहे. तेव्हा मग तो म्हणतो की ऑल राईट, मी खालीच येतो, थांबा. तेवढ्यातच आता अर्णव म्हणतो की सिंदूर, मला ना आता या बाबतीत काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. त्यामुळे प्लीज आता तू या सगळ्या गोष्टी अजिबात काढू नकोस आणि तू तुझ्या बाजूने काही करणार नाही, समजलं. मला कुठल्याही प्रकारची रिस्क नको आहे तिच्या बाबतीत. असं म्हणून अर्णव खाली येतो आणि नंतर ईश्वरी विचार करते की नाही सर, तुम्ही ना खरंच खूप मोठी चूक करताय. तुम्हाला वाटतं आहे की तुम्ही हे पैसे देऊन सोडवाल, परंतु या सगळ्याच्या मागे ना कोणीतरी नक्कीच आहे, कोणाचा तरी हात आहे यामध्ये, असंच मला वाटतं आहे. ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही द्याल पैसे, परंतु या सगळ्याच्या मागे कोण आहे आणि हे सगळं का घडवून आणलं आहे याचा शोध जोपर्यंत लावणार नाही ना, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. मलाही या सगळ्याचा शोध घ्यायचाच आहे, असं ईश्वरीच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतो. ती म्हणते की नाही, माझी कनू ही माझ्यापर्यंत आली पाहिजे, पण नक्कीच हे सगळं कोणी घडवलं हे सगळं मी शोधणार. त्यावेळेला काय घडलं होतं, आता ईश्वरी या सगळ्याचा घटनाक्रम लावायला लावते. ती टेबलवर तिचे जे काही कॉस्मेटिक्स असतात ते मांडते आणि तिथेच ठेवते आणि म्हणते की इथे मी कनूला घेऊन उभे होते. त्यावेळेला एक बाई तिथून आली आणि तिने कनूला घेण्याचा प्रयत्न केला आणि ती घेत असताना मी कनूला तिला हात लावू दिला नाही. त्यानंतर मग समोरून एक फुगेवाला आला आणि तो फुगे घेत होता. मला असं जाणवत होतं की नक्कीच काहीतरी चुकीचं घडत आहे. त्या फुगेवाल्याने फुगे देण्याचा प्रयत्न केला, मी फुगा घेतला, पण तरीही ते दोघं गप्पच होते. नंतर मग अचानक बाजूने एक चोर आला होता आणि तो चोर येऊन त्याने काय केलं तर त्या बाईच्या गळ्यातील चैन पळवली आणि तो तिथून पळत होता. परंतु त्याच वेळेला फुगेवाल्याने त्याला धरलं आणि मी पण त्याला पकडायला गेले होते. बरोबर इतकं सगळं घडलं होतं. आणि मग नंतर एकच गोष्ट घडली, ते म्हणजे की ती बाई मला जरा तेव्हापासूनच संशयित वाटत होती. म्हणजे ती बाई ही कनूला अचानक हात लावायला चालली होती, पण मी तिला हात लावायला दिला नाही. याचा अर्थ त्या बाईने अगोदर कनूला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला आणि तो तिचा डाव फसला गेला. बरोबर. नंतर मग पुढे जाऊन तो फुगेवाला पण तिथेच उभा होता. बरोबर. आणि मग त्या फुगेवाल्याने हे म्हणजेच कनूकडे येऊन बाळा तुला फुगे हवेत का हे विचारलं. म्हणजे नक्कीच तो तिचा कोणीतरी ओळखीचा असणार. त्याचबरोबर मग ईश्वरी विचार करते की अच्छा, म्हणजे त्यावेळेला त्या दोघांचाही प्लॅन वर्क होत नव्हता. म्हणून मग नंतर तो चोर आला होता आणि त्या बाईच्या गळ्यातलं चोरलं म्हणून ती आकांत तांडव करत होती. बरोबर. आता मला सगळ्या गोष्टींची लिंक लागायला लागली आहे. म्हणजे तो फुगेवाला हा
काहीच करू शकला नाही. नंतर आला चोर. त्याने मला धक्का दिला आणि तो पुढे पळून गेला आणि म्हणूनच मी पण त्याला पकडायला गेली. ती बाई चोर चोर हे पळत पळवत विचारत होती, परंतु तेवढ्यातच ती थांबली. मी त्याच वेळेला त्या फुगेवाल्याला धरलं होतं आणि त्या माणसाने देखील फुगेवाल्याला धरलेलं आणि फुगेवाला हा अगदी त्या माणसाला म्हणजे चोराला पकडून होता आणि ईश्वरीची बॅग पण तिथे अडकली गेली होती. तेवढ्यातच ईश्वरीला लगेच कळतं की आता माझ्या समजण्यात आलं आहे की ती एक टोळी होती. म्हणजे त्यांनी मुद्दामच ते सगळं प्लॅन करून ठेवलं होतं. म्हणजेच कनूला किडनॅप करण्यासाठी हे सगळं मुद्दाम घडवलं जात होतं. ईश्वरी म्हणते की त्यावेळेला ती बाई नंतर तो माणूस. मग जेव्हा त्या बाईची चैन पडली म्हणूनच मी त्या बाईला द्यायला गेली की हो हे बघा तुमची चैन पडली हे घ्या असं म्हणून ती आता तिथे येते गाडीजवळ आणि ती बाई पण गायब झालेली असते आणि म्हणजेच गाडीमधली कनू पण गायब झालेली असते. ती म्हणते की अच्छा आता माझ्या लक्षात आलं आहे की हे सगळं त्या बाईनेच टाकलेला ट्रॅप होता. म्हणजे हे सगळेजणं हे आपल्या विरोधात ट्रॅप रचत होते. हे सगळं ईश्वरीच्या आता लक्षात आलेलं असतं. ती म्हणते हे सगळं ना मुद्दाम घडवलं आहे. मला कळतं आहे आता की या सगळ्याच्याच गोष्टीमागे ना काहीतरी हात नक्की आहे. काय करायचं? ईश्वरीच्या डोक्यामध्ये आता खरंच खूप विचार सुरू असतात. ती त्याच दिशेने विचार करत असते आणि मग म्हणते की नाही आता माझ्या लक्षात आलं आहे की त्या ठिकाणी जे काही घडलेला प्रकार ते तिघंजणही अगदी प्लॅन करून आले होते. ईश्वरी म्हणते की नाही आता मला गार्डनमध्ये जाऊन तिथे नेमकं काय घडलं आहे कारण की त्या माणसाचा काहीतरी मोबाईल वगैरे पडल्यासारखा वाटत होता मला. आता मी तिथे शोधते की नक्की काही सापडू शकतं आहे काय. तेवढ्यात ती खाली येते आणि शिर्के आता अर्णवला फोन करून बोलवतात आणि पैसे हातात देतात. म्हणतात की हे घ्या सर हे घ्या तुमचे पैसे. त्यावेळेला मग लगेचच आता अर्णव म्हणतो की थँक्यू शिर्के. मग अर्णवला ते विचारतात की सर काय झालं अचानक इतक्या मोठ्या रकमेची गरज का लागली. तेव्हा अर्णव काहीच बोलत नाही. पण मामा म्हणतो की त्याचं काय झालं ना शिर्के की कर्णिकाला म्हणजेच भाचीला किडनॅप केलं आहे त्यामुळे खंडणी मागितली तेवढी मोठी. तेव्हा शिर्के म्हणतात की सर पण मला काय वाटतं माहिती आहे की तुम्ही इतकी मोठी रक्कम देण्याच्या अगोदर पोलिसांमध्ये इन्फॉर्म करायला हवं आहे त्याशिवाय काही करू नका. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही त्यांनी मला अगोदरच धमकावलं आहे की पोलिसांमध्ये जायचं नाही नाहीतर तिच्या जीवाला रिस्क आहे. तिच्यापेक्षा पैसा महत्त्वाचा नाही आहे मला शिर्के असं म्हणून अर्णव तिथून आतमध्ये निघून जातो. त्याच्या मागे मागे अर्णव बरोबर मामा पण जातो. नंतर मग आता ईश्वरी ही गार्डनमध्ये पोहोचते. कोणालाही न सांगता ती आलेली असते आणि त्याच वेळेला ती तिथे उभी राहून असं कोण कुठे काय उभं होतं त्याचा परत अभ्यास करू लागते आणि म्हणते की इथेच बाजूला आता तो चोर पडला होता त्याच्याकडून काहीतरी पडल्याचं असेलच ना निशाण. नक्की काय पडलेलं असू शकतं. त्यामुळे ईश्वरीची नजर आता तिथेच बसलेल्या झाडीमध्ये जाते. म्हणजे छोटी छोटी झाडं असतात त्यामध्ये एक मोबाईल पडलेला असतो. ईश्वरी म्हणते की कदाचित हा मोबाईल त्या माणसाचा पण असू शकतो. नंतर मग आता वल्लरी ही तिच्यासाठी म्हणजेच अंजलीसाठी ती लिंबू पाणी घेऊन येते आणि म्हणते की हे घे पिऊन घे. तू काहीच खाल्लेलं नाही आहेस कनू गेल्यापासून. प्लीज हे घे खाऊन घे म्हणजे तुला जरा बरं वाटेल. तेव्हा ती म्हणते की नको मामी मला पाण्याचा घोटही घशाखाली उतरत नाही आहे. तिथे माझी कनू कशी असेल काय असेल मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की अगं शांत हो बाळा. पण आजी म्हणते की असं कसं करून चालेल अंजली तुझी तब्येत खराब होईल ना. अगं अर्णवने बघितलं आहे ना सगळं. तो पैसे देईल आणि सोडून आणेल आपल्या कनूला. तू नको काळजी करू. तू तुझी तब्येत जप अजिबात काळजी करू नको. पण अंजली म्हणते की नाही मला खरंच या सगळ्याचा खूप त्रास होतो आहे. तिला काही केलं तर नाही मला हे सगळं सहनच होत नाही आहे. तेव्हा मामी म्हणते की हे बघ तू जरा गप्प बस आता ते पिऊन घे बघू. तेव्हा अंजली म्हणते की तुला तेव्हाच सांगत होते मी आजी की काही झालं तरी निम्मी प्रॉपर्टी माझ्या नावावरती कर. पण तरीही तू ऐकली नाहीस. तू उलट मला समजावायला गेली होतीस. बघितलंस ना काय होऊन बसते आता हळूहळू ते. तेव्हा वल्लरी म्हणते की हे घे तुझं कोणी ऐकणार नाही आहे बाळा इथे. तू किती आणि कोणाकोणाला समजवत राहशील. हे घे हे ते पिऊन घे. आता तिची बाजू घेतल्याबरोबर लगेचच अंजली ही ते पाणी प्यायला लागते. नंतर वल्लरीला ती म्हणते की हे बघ मामी तू जे काही म्हणत होतीस ना ते अगदी बरोबर होतं. तेव्हा आता मामी म्हणते की हो ग बाळा तुला तरी आता पटलं आहे ना. मग ठीक आहे हे घे हे पिऊन घे बघू. आणि कनू आली तर तुला सांभाळायचं आहे की नाही तिला कळलं ना. हे घे धर पिऊन घे असं म्हणून आता मामी तिला ते पाणी देत असते आणि ती पण पिऊन घेते. त्याचबरोबर आता आजी प्रॉपर्टीचा विषय काढल्याबरोबर पुन्हा तिला समजवते की अगं बस झालं अंजू आता तू हा विषय काढू नकोस बघू शांत हो. त्याचबरोबर आता अंजलीला वल्लरी म्हणते की थांब
अंजली, आपण आता हा विषय नंतर बोलूया. तू जरा शांत हो. हे बघ, मला कळतंय तुला जो काही त्रास होतोय तो, तुला ही कनूची आठवण येते, तू आई आहेस माहिती आहे आम्हाला. पण हे घे, असा त्रास करून त्रागा करून कसं चालणार आहे. थांब, हे घे पिऊन घे. आणि मग त्यानंतर ती प्यायला लागल्याबरोबर वल्लरी मनातच म्हणते की तुला काय, तुला निम्मी प्रॉपर्टी हवी आहे, पण या प्रॉपर्टीसाठी मी आहे ना इथे. पण काहीच काळजीचं कारण नाही आहे. तसंही प्रॉपर्टी तुझ्या नावावर होऊन काहीच होणार नाही आहे, कारण की तुझं तर पूर्णपणे लक्ष तुझ्या त्या मुलीमध्ये असणार आहे आणि तुझा तो नवरा, त्याची तर मेमरी लॉस झाली आहे. त्यामुळे मला तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही जरी तुमच्या नावावरती अर्धी प्रॉपर्टी केली तरीही. तेव्हा आता लगेचच मामी म्हणते की ठीक आहे, चल मी आहे बाहेर, तू हे संपव. त्यानंतर मामी निघून गेल्यावर अंजली म्हणते की आजी, तुला माहिती आहे का, हे सगळं जे काही घडतं आहे ना, ते मामीने सांगितल्याप्रमाणेच. अगोदरच मामीने आपल्याला अलर्ट केलं होतं. आपण कोणीही तिला ओळखू शकलो नव्हतो, परंतु मामीने अगदी पहिल्या दिवसापासून ईश्वरीला बरोबर ओळखलं होतं आणि त्यासाठी ती आपल्याला इतके दिवस सांगत होती. आजी मात्र अजूनही गप्पच असते. ईश्वरी म्हणते की हा कोणाचा फोन असू शकतो, हा त्या माणसांचाच फोन असू शकतो का. तेवढ्यातच आता ती तो सगळा विचार करीत असताना तो फोन वाजतो आणि ईश्वरी म्हणते की हा फोन कोणाचा असू शकतो. त्या किडनॅपरचा असला तर मात्र मला काहीतरी क्लू नक्की मिळेल. म्हणून ईश्वरी फोन उचलते आणि नंतर मग त्याची जी बायको असते त्या पक्क्याच्या माणसाची, ती म्हणते की हॅलो, अरे कुठे उलटलायस तू, केव्हापासनं फोन करते मी तुला, फोन का उचलत नाही आहेस तू. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की कोण बोलत आहे. तेव्हा ती म्हणते की कोणाचा, हा माझा नवऱ्याचा फोन आहे, तू कोण गटवळे. तेव्हा ती म्हणते की अहो, हा फोन ना इथं खाली पडला होता गार्डनमध्ये, म्हणजे मला सापडला आहे तो फोन. आणि ती एकदम गावरान भाषेमध्ये तिच्याबरोबर बोलत असते. मग ती म्हणते की मला हा फोन पाहिजे, माझ्या नवऱ्याचा आहे हा फोन. तेव्हा ती म्हणते की अच्छा बरं, मला सांगा तुम्ही पत्ता, मी येते. तेव्हा रंभा म्हणते की नको, तुम्ही कशापायी त्रास घेता, मी येते ना, मला तुम्ही सांगा कुठल्या गार्डनमध्ये. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई, अहो माणुसकी बिनुसकी नावाची चीज आहे की नाही, सांगा तुम्ही पत्ता सांगा मला, मी तुम्हाला आणून देते, फक्त एक मस्तपैकी चहा टाका बस, बाकी काही करू नका. ईश्वरी असं तिला बोलते. त्यावेळेला मग ती म्हणते की बरं ठीक आहे. आणि त्यानंतर मग आता ईश्वरीला ती म्हणते की खरंच माझा नवरा ना त्या माणसांच्या नादाला लागून ना काय करेल काहीच त्याचा नेम नाही. ईश्वरी म्हणते की बरं ताई, ते सगळं आहे ना, ते तू तुझ्याकडं आल्यानंतर माझ्याशी बोल की, आता मला सांग फक्त तुझा पत्ता दे, मी तुझ्या पत्त्यावरती येते, असं ईश्वरी आता तिला सांगते. तेव्हा ती म्हणते की बरं बरं चालेल. तेव्हा आजूबाजूला पोरांचा आवाज असतो. ईश्वरी म्हणते की तू दे तुझा पत्ता, अगं तुझ्या पदरात पोरं वगैरे आहेत ना, त्यांचं सांभाळ कर, मी येते ना तुझा फोन घेऊन. तेव्हा ती म्हणते की बरं बघ, मी तुला पत्ता सांगते, तो घे लिहून, असं म्हणून ईश्वरीच्या कानावर आता ती तो सगळा पत्ता घालते. आणि मग ईश्वरीच्या डोक्यामध्ये पुन्हा सगळं काही विचार सुरू होतात की कसं जायचं आणि त्या माणसाला कसं फसवायचं, सगळ्या गोष्टी डोक्यात फिरायला लागतात. ईश्वरी म्हणते की तू नको काळजी करू, तुझा हा फोन आहे ना, मी तुझ्या ताब्यात अगदी व्यवस्थित देणार, नाही घाबरायचं, असं म्हणून ईश्वरी आता तिच्याकडे विचार करत असते आणि मग फोन घेऊन जाणार असते. तेव्हा आता ती सगळा पत्ता तिच्याकडून ऐकून घेते आणि ईश्वरी म्हणते की बरं झालं हा फोन मला सापडला, म्हणजे आता या फोनच्या मदतीनेच मला पुढे जाता येईल. काहीही झालं तरीही मला आता त्या माणसापर्यंत पोचावं लागेलच आणि हा फोन मला त्या माणसांपर्यंत नक्की घेऊन जाऊ शकतो. ईश्वरीच्या मनामध्ये आता अगदी ठाम झालेलं असतं. ती म्हणते की बरं झालं मी इथे आले, काहीतरी क्लू मिळाला, खजरानना गणेशजी की जय, असं म्हणून ती नमस्कार करते आणि पुढच्या गोष्टीला लागते. त्याचबरोबर आता वल्लरीला फोन यायला लागतो त्या माणसांचा, म्हणून वल्लरी बाजूला येते आणि मग तो विचारतो की मॅडम काय झालं, पुढच्या काही गोष्टी चालू झाल्या की नाही. त्यावेळेला वल्लरी म्हणते की हो झालं आहे सगळं सुरुवात. आणि तो म्हणतो की तो माणूस एक कोटी तयार करतोय ना, केले ना तयार. तेव्हा वल्लरी म्हणते की झाली सोय, अरे तुला माहिती नाही आहे तू कोणाची भाची पळवली आहेस, अर्णवराजी शिर्केची भाची आहे ती, तो पैसे घेऊन येणार आहे. तेव्हा तो म्हणतो की हे बेस्ट झालं मॅडम, पण एक गोष्ट करा तुम्ही मॅडम, पैसे आणताना ना तुम्ही पण सोबत या, म्हणजे कसं आहे ना मला काही प्रॉब्लेम येणार नाही. तेव्हा ती म्हणते की हो ते तर मी करणारच आहे, त्याची काळजी करू नको, पण तू एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ते तुझे पैसे तुला मिळतीलच, परंतु तू अर्णवराजी शिर्केच्या भाचीला काहीही करण्याचा प्रयत्न केलास ना तर मग तो खूप वाईट माणूस आहे. त्यासाठी फक्त तुला एक करावं लागेल की त्या बारक्या पोरीला नीट सांभाळ, तिला काही होऊ देऊ नकोस, आणि जर तिला काही झालं तर मात्र तू अगदी बेकार अडकशील, लक्षात घे.
तेव्हा तो म्हणतो की हो मॅडम, तुम्ही नका चिंता करू, अगदी पोरीला व्यवस्थित सांभाळतोय आम्ही. फक्त तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांच्याबरोबर पैसे देताना या, बाकी काही प्रॉब्लेम नाही बघा. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, हे सगळं चालेल आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा जो काही वाटा आहे यामधला माझं पोर्शन मला मिळालं पाहिजे, समजलं? नाहीतर तुम्ही लोकं ते सगळं घेऊन जाल आणि सगळं काही मग मुसळकेरात जाईल, लक्षात ठेवा. तेव्हा तो म्हणतो की हो मॅडम, तुम्ही नका काळजी करू, आम्ही नक्कीच तुमचा वाटा तुम्हाला देऊ, असं म्हणून आता तो फोन कट करतो. वल्लरी मात्र इथे खूप खुश असते. तेव्हा मग लगेचच तो गणेश त्याच्या माणसांना सांगायला लागतो, पक्या वगैरे, की चला आपली सोय झालेली आहे, 1 करोड रुपये तयार आहेत. तर हे 1 करोड रुपये खाणाऱ्यांच्यासाठी ईश्वरीने एक मोठा प्लॅन रचलेला असतो आणि या सगळ्या गोष्टींसाठी ईश्वरी आता तयार असते. तेव्हा ज्याप्रमाणे आता रंभाने पत्ता सांगितला आहे, त्या पत्त्याबरोबरच ईश्वरी विचारत आता वेगळ्या वेशामध्ये त्याच सगळ्या झोपडपट्टीमध्ये शिरलेली आहे. आता ईश्वरी त्या गणेशचं घर कुठलं हे विचारत पुढे आलेली असते आणि मग इथे त्याची बायको रंभा ही काहीतरी करत असते. तिच्या मुलांना ओरडते की काय चाललं आहे तुमचा, नुसता तमाशा चालला आहे, चला लवकर पटकनी अभ्यासाला बसा, चला लवकर, असं म्हणून ती ओरडते. तेव्हा मग वल्लरी आता तिच्या दरवाजात येऊन पोहोचते आणि विचारते की रंभा? तेव्हा मग ती म्हणते की होय होय रंभा, तू कोण? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मी दीपाली हाय, तुला फोन केला होता. तेव्हा रंभा म्हणते की हां ये, अगं तुझीच वाट बघत होते मी, ये. काय पोरं नुसती त्रास देतात. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की बरं हे घ्या गुलाबजाम, तुमच्या मुलांसाठी आणलेत. तेव्हा लगेच ती म्हणते की म्हणजेच मुलं म्हणतात की आता खाणार आम्ही, आता खाणार. तेव्हा ती ओरडते पुन्हा आणि म्हणते की गप्प बसा तिकडं, जेवण झाल्यानंतर देईन मी प्रत्येकाला, गप्प अभ्यास करायचा आता. ती त्यांच्यावर ओरडते आणि नंतर म्हणते की थांब तुला चहा गरम करते. नंतर ती चहा गरम करण्यासाठी आता पुढे जाते. त्याच वेळेला ईश्वरी म्हणते की बरं मी आतमध्ये, म्हणजे ती म्हणते की हो अगं आतमध्ये ये आणि तिला बसायला सांगते. त्याच वेळेला आता ती चहा गरम करायलाच गेलेली असताना ईश्वरीची नजर त्यांच्या भिंतीवरती जाते आणि त्या भिंतीवर त्या लोकांचे फोटोज असतात. आता त्यांचे फोटोज पाहिल्यानंतर ईश्वरीला धक्का बसतो, कारण की ते सगळे जे काही किडनॅपर्स होते त्यांचे एकत्र फोटो पाहून ईश्वरी बघतच राहते. ती म्हणते की हेच तर होते सगळेजण ज्यांच्यामुळे किडनॅपिंग झालेलं आहे. आता ईश्वरीला हे पाहून एक मोठा क्लू हाती लागलेला असतो की हे सगळेजण एकत्र आहेत. ईश्वरी म्हणते की नक्कीच याच्यामागे ना काहीतरी अर्थ आहे, हे सगळं काय आहे? तेव्हा मग ती रंभाला विचारते की मला जरा सांगतेस का की नक्की हे काय प्रकरण आहे? तेव्हा मग ती म्हणते की काय गं, असा फोन नवऱ्याचा कसा काय पडला तुझ्या? तेव्हा रंभा म्हणते की बरं हे ती चहा घे आणि मी सांगते बस. तेव्हा ती म्हणते की अगं माझा नवरा आहे हा. तेव्हा ईश्वरी म्हणते की कुठला नवरा, हे फोटोमधले का? तेव्हा ती म्हणते की हो अगं हा कुरळ्या केसांवाला ना गण्या, हा माझा नवरा आहे. मग ईश्वरी विचारते की ही बाई कोण, मग त्यांची आई? तेव्हा ती म्हणते की आई नाही, त्याची मावशी आहे, ती मावशी लय वंगाळ लोक आहे ती. आणि मग नंतर ती म्हणते की हा बाजूवाला कोण? तेव्हा ती म्हणते की तो त्याचा मामेभाऊ आहे पक्या. दोघंजणं पण लय आगाऊ आहेत. अगं तुला सांगते, यांना सांगत होते मी की याच्याबरोबर जाऊ नको म्हणून गण्याला. पक्या तर एक नंबरचा आगाऊ आणि ती मावशी पण त्याच्यापेक्षा बेकार. त्यांच्याबरोबर काम करावं लागते. पण काय ना, आमच्या ह्यांना जरा जास्त पैसे लागतात म्हणून काय करणार, या सगळ्या गोष्टी तो करत असतो त्यांच्या मदतीने. ते जाऊ दे. पण बरं झालं गं तू याचा फोन घेऊन आलीस, आणि यांचा फोन मी स्वतःच्या पैशाने घेतला होता म्हणूनच मला हवा होता. तेव्हा दीपाली म्हणते की हो म्हणूनच तर मी आणून दिला. तेव्हा रंभा म्हणते की अगं सगळं काही व्यवस्थित आहे, फक्त या लोकांचा नाद सोड असं त्यांना सांगते मी, पण हे दोघंही त्याला सोडायला काही तयार होत नाहीत. तेव्हा ईश्वरी म्हणते की मग हा पक्या हा राहतो तरी कुठे? तेव्हा ती म्हणते की अगं तिकडची वस्ती लय बंगाल, तिकडे मागच्या आळीला जे मंदिर आहे ना, तिथून मागच्या बाजूला शेवटचं घर आहे ना, ते त्या पक्याचं घर. आणि ना खूप बेकार वस्ती आहे, तू त्या वस्तीमध्ये तू जाऊ नको बरं का. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही छे छे, मी कशाला जाते त्या वस्तीत, अशाला असं काय करायचं आपल्याला तिथं जाऊन, असं म्हणून ईश्वरी तिच्याशी बोलत असते. आणि तिच्याच भाषेत बोलत असल्यामुळे ईश्वरी अगदी तिला ओळखीची जवळची वाटत असते. नंतर मग ती म्हणते की खरंच चहा छान झाला होता बरं का. आणि मग ईश्वरीला ती म्हणते की खरंच तुला भेटून खूप बरं वाटलं गं. ईश्वरी तिच्या हातामध्ये फोन देते आणि नंतर मग रंभा तिला म्हणते की बरं ठीक आहे, आता काय म्हणतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की बरं मी आता निघते. मग ईश्वरीला ती म्हणते की परत या, आणि ईश्वरी परत निघून जाते बाहेर पुढच्या गोष्टीसाठी.
तेव्हा आता राकेश म्हणत असतो की खरंच अर्णव साहेब तुम्ही ग्रेट आहात. म्हणजे ना मला आता काही गोष्टी लक्षात यायला लागल्यात. म्हणजे इतके दिवस मी तुमच्यासोबत मेमरी लॉस झाल्यापासून राहतोय ना, पण असं माझ्याकडून मला असं ऐकलं जात आहे की तुमच्याशी माझं वाईट होतं किंवा वाकडं होतं. पण मला आता असं कळतं आहे की तुम्ही खरंच खूप चांगले आहात. कदाचित ना चूक असेल ना तर ती माझीच असेल. कारण तुमच्यासारख्या माणसाबरोबर अजिबात कोणीही चांगलं म्हणजेच वाईट वागू शकत नाही आणि मी तुमच्यासोबत कधीच वाईट वागू शकलो असेल आणि तुम्ही खरंच खूप चांगले आहात असं मुद्दामच राकेश त्याला बोलून दाखवत असतो. तेव्हा सगळे गप्प असतात. मामी, आजी आणि सगळेजण हे सगळं ऐकत असतात. तेव्हा राकेश म्हणतो की खरंच त्या किडनॅपर्सचा फोन आल्यापासून यांनाही खूप टेन्शन आलेलं आहे. तेवढ्यातच आता फोन येतो आणि राकेश म्हणतो की हे घ्या अर्णव साहेब फोन आला आहे. तेवढ्यातच आता तो किडनॅपर म्हणतो की हां आत्ता कसा उचलला पटकन फोन. बरं आता सांग पैशाची व्यवस्था झाली आहे ना. अर्णव म्हणतो की हो झाली आहे व्यवस्था पैशांची. कुठे भेटायचं आहे ते सांग मला. तेव्हा तो म्हणतो की बघ तुला मी पत्ता सांगतो, त्या पत्त्यावर एक कचऱ्याचा बॉक्स असेल त्याच्यात ती पिशवी टाकून द्यायची पैशाची. तेव्हा अर्णव म्हणतो की नो वे, अजिबात असं मी काही करणार नाही आहे. एक गोष्ट लक्षात घे, एका हाताने पैसे घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने माझी बाची मला द्यायची, समजलं. अजिबात काही असं उलटंसुलटं करायचं नाही. तेव्हा तो म्हणतो की बरं ठीक आहे चालेल, पण लक्षात घे पोलिसांना वगैरे घेऊन अजिबात येण्याची चुकी करायची नाही, समजलं. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही तसं काही होणार नाही, फक्त माझी भाची माझ्याकडे सुखरूप आली पाहिजे. तेव्हा अर्णव म्हणतो की अर्णवने असं म्हटल्यावर तो म्हणतो की हो नक्कीच माझे पैसे द्यायचे आणि तुझी भाची घ्यायची. तेव्हा मग अर्णवला आता तो सांगतो की ठीक आहे तू मला पत्ता सांग, त्या पत्त्यावरती मी येतो. तेव्हा आता अर्णवने अगदी व्यवस्थितपणे डाव टाकलेला असतो आणि सगळ्या काही गोष्टी आता पैशांसाठी व्यवस्थित मॅनेज केलेल्या असतात. तर पुढच्या भागामध्ये इथे आता ईश्वरी ही पक्क्याची खोली शोधत 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 पुढे चाललेली आहे आणि ती विचार करते की कुठे राहतोय हा पक्क्या, काहीच कळत नाही आहे. म्हणून ती पुढे पुढे आता येते आणि समोर बघते तर तिथे एक रूम असते. ईश्वरी म्हणते की माझी कनू कुठे आहेस तू, तुला शोधत शोधत मामी बघ कुठपर्यंत आली आहे. तू मला लवकरच भेटशील माहिती आहे मला. कुठून तरी मला इशारा कर कनू, कुठून तरी मला आवाज दे जेणेकरून मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकेन. काय करू मी. तेवढ्यात आता इथे किडनॅपरचा देखील अर्णवला फोन आलेला आहे आणि किडनॅपर म्हणतोय की हे बघ कुठे आहे तू. तेव्हा अर्णव म्हणतो की तुझ्या पत्त्यावर मी आलो आहे. तेव्हा अर्णवला तो म्हणतो की हे बघ समोर वरती खिडकी दिसते ना, त्या खिडकीमध्ये बघ, तिथे ये, म्हणजे तिथे येऊन तुला पैसे द्यायचे आहेत. तेव्हा आता अर्णव त्याच्याकडे बघत राहतो आणि नंतर बघत राहिल्यामुळे आता अर्णवलाही कळत नाही की हा कोण आहे गुंड. तेवढ्यात ईश्वरीला कनूच्या रडण्याचा आवाज यायला लागतो. ती त्या दिशेने पटकन बघायला लागते आणि म्हणते की इथे आहे कनू. तेवढ्यात आता जो किडनॅपर आहे त्याने अर्णवच्या अगदी डोक्यावरती बंदूक लावलेली असते आणि तो म्हणतो की हे बघ हे पैसे इथे गपचूप ठेवायचे आणि निघायचं, तुझी भाची तुला मी देतो. तेव्हा अर्णव म्हणतो की हे माझी भाची पहिले माझ्यापर्यंत आणायची. तर इथे कनू रडत राहिलेली असते, ती दुसऱ्या एका ठिकाणीच असते आणि पक्क्याच्या घरात तिला ठेवलेली आहे. तेव्हा मग आता ती रडत असताना बाई म्हणते, म्हणजेच ती मावशी म्हणते की अगं बाई गप की, किती रडशील किती रडशील. आणि ईश्वरी तेवढ्यातच कनूला बघते. त्यानंतर आता ईश्वरीला तिला बघितल्यानंतर खूप हेलावल्यासारखं होतं आहे. आता ईश्वरी कशाप्रकारे कनूला त्यांच्या तावडीतून सोडवणार आहे, सगळं नेमकं कसं घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.